सुंदर असं कलेक्शन आणि छान अशा साड्या तुमच्यासाठी मी आणलेल्या आहे. आज प्युअर सिल्क कॉटन पैठणी, हँडलूम पैठणी आणलेली आहे. तर सगळ्यांनी फटाफट लाईव्ह जॉईन करायचं आहे आणि सुंदर कॉटन पैठणी ह्या बघायच्या आहेत. तर सर्वात पहिले सर्वांचा आवडता कलर आणि सर्वांचा फेवरेट कलर आपण बघणार आहोत. वाव, रेड कलर. कारण रेड कलरची इतकी रिक्वायरमेंट आहे की तो कलर लवकर भेटत पण नाही, आला की लवकर सोल्ड होतो. सुंदर अशी ही रेड कलरची कॉटन हँडलूम पैठणी. वाव, कलर कॉम्बिनेशन बघा, अतिशय सुंदर आणि छान आहे. सिल्क तर सगळेच, सिल्क पैठणीमध्ये तर सगळेच बघतात. आपण नवीन काहीतरी घेऊन आलेलो आहे. प्युअर सिल्क कॉटन हँडलूम पैठणी. वाव, खूप छान अशी ही कॉटन मध्ये एकदम रिच आणि सिंपल सोबर लुक देणारी ही कॉटन हँडलूम पैठणी. त्याचा पल्लू बघा, इतका सुंदर आहे. लोटसवर कमळावर पोपट आहे. प्रत्येक साडीच्या, सिल्क साडीच्या पदरावर हा मोर असतो. ही कॉटन पैठणी असल्यामुळे याच्यामध्ये मोर, पोपट, लोटस सगळंच येणार आहे. तर तुमच्यासाठी इतकं सुंदर आणि इतकं छान कलेक्शन मी घेऊन आलेली आहे. तर सगळ्यांनी फटाफट लाईव्ह जॉईन करायचं आहे आणि सुंदर कॉटन पैठण्या बघायच्या आहे आणि आवडली तर ऑर्डर पण करायची आहे. तर मला आवाज कसा येतोय माझा आणि व्हिडिओ क्लिअर दिसतोय का, मला फक्त कमेंट मध्ये सांगा, जेणेकरून मी पुढचं कलेक्शन दाखवायला स्टार्ट करते. म्हणजे कसं आहे की बाबा आवाज क्लिअर असेल तर आणि व्हिडिओची क्लॅरिटी जर व्यवस्थित असेल तर दाखवायला काही प्रॉब्लेम नाही. तर सुंदर असं हे कलेक्शन पाहू शकता तुम्ही. वाव, मी साडी पूर्ण ओपन करून दाखवते. रेड कलर आहे. रेड कलर मध्ये तुम्हाला जरी जरी दिसणार आहे, गोल्डन कलरची सुंदर. वाव, पल्लू खूप सुरेख आहे. कॉटन हँडलूम पैठणी एकदम लाईट वेट आणि जशी की आपण सिल्क पैठणीला सांगतो हँडलूम असल्यावर बॅक साइड फ्रंट साइड त्याची सेम असते, तशीच ही कॉटन हँडलूम पैठणी ही पण बॅक साइड फ्रंट साइड ऍज इट इज सेम असते. हँडलूम असल्या याच्यामध्ये एक धागा सिल्क आणि एक धागा कॉटन अशा प्रकारे ही साडी विविंग असते. प्युअर सिल्क कॉटन. याचंही तुम्हाला गव्हर्नमेंट सिल्क मार्क भेटणार आहे. ओरिजिनल आहे याची श्युरिटी. बॅक साइड फ्रंट साइड ऍज इट इज सेम दिसणार आहे. छान कलर कॉम्बिनेशन तर अतिशय सुंदर आहे. रेड विथ सेल्फ कलर मध्येच आहे, त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट बनत नाही. जसं की पैठणी जर घेतली आपली सिल्क मध्ये तर तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये भेटते, पण ही कॉटन पैठणी असल्यामुळे याच्यामध्ये आपण थ्रेड चेंज करू शकत नाही. त्यामुळे ही साडी तुम्हाला सेल्फ मध्येच भेटणार आहे. कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर सुंदर आहे, छान छान आहे. तर मी प्रत्येक साडी तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे. तर तुम्ही सुंदर सुंदर साड्या बघायच्या आहे. याची बुट्टी पण आहे, खूप सुंदर आहे. हात मागावरची ही बुट्टी जरी बुट्टी आहे. पूर्ण ऑल ओव्हर साडीला बुट्टी येणार आहे. नाजूक अशी छान सिंपल आणि सोबर. वा, दोन्ही साईडला जर कार्ड बघितले तर ते पण एकदम छोट्या साईजचे आहे, जेणेकरून तुम्हाला वेअर करायला एकदम इझिली वेअर होईल आणि साडी एकदम लाईट वेट आहे. सुंदर. रेड कलर कसला भारी दिसतोय, एकदम एकदम भारी रेड कलर आहे, छान असा. सगळेच कलर कॉटनची साडी असल्यामुळे त्याला शायनिंग कमी असते, पण तरीही हिला शायनिंग आहे कारण ही प्युअर सिल्क आहे. सिल्कला जसं शायनिंग येतं तसं कॉटनला येत नाही. वा, पूर्ण साडी ही 6 यार्ड मध्ये आहे पूर्ण. त्याच्यामध्ये 9 यार्ड पण येते, 6 यार्ड पण येते, पण आता सध्या आपल्याकडे 6 यार्डचं कलेक्शन आहे. प्युअर सिल्क कॉटन हँडलूम पैठणी. खूप सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे याचं. वाव, पल्लू तर खूप सुंदर आहे, बघू शकता. साडीची प्राइस असणार आहे ती तुमच्यासाठी सरप्राईज असणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही फक्त कलर कॉम्बिनेशन बघा आधी. सर्वात व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला मी सगळ्या साड्यांची प्राइस सांगणार आहे. एकच प्राइस असणार आहे, फक्त कलर चेंजेस. पुढचा कलर बघूया. वाव, ब्लॅक कलर. सर्वांचा फेवरेट कलर आहे ब्लॅक कलर. ब्लॅक वरती ही जी जरी उठून दिसते ना ती अतिशय गोड दिसते आणि खूप सुंदर. जास्त ब्लॅक साडी संक्रांतीला वेअर होते असं काही नाही, हौशीला मोल नसतं, त्या तो प्रकार आहे हा.
वाव, याच्यावर पण बघा तुम्ही किती सुंदर आहे पल्लू. छान असं पिकॉक आहे आणि पॅरेट पण आहे आणि छान असं बासरीवर बसलेलं आहे पिकॉक पॅरेट दोन्हीही. बघा तुम्ही, दिसतच असेल तुम्हाला, हँडलूम पैठणीचा लुकच वेगळा असतो. ती कॉटन असो किंवा सिल्क असो किंवा टिश्यू सिल्क असो, बनारसी सिल्क असो, कुठलीही साडी प्युअरचं फील ते असतं, ते प्युअरलाच असतं. खूप छान लुक देते ही साडी. याच्यावर पुन्हा हात मागावरची बुट्टी दिलेली आहे, जरी बुट्टी सुंदर. प्रत्येक साडीवर तुम्ही कॉमन बुट्टी बघत असाल, कुठलीही प्युअर सिल्कची साडी असेल तर त्याच्यावर तुम्हाला कोयरी बुट्टी दिसेल, जी की सिल्क मध्ये येते. पण कॉटन मध्ये तुम्हाला सिल्क विविंग करता, सिल्क मध्ये जरी ह्याच प्रकारे विविंग होतं, कारण याच्यामध्ये जो कॉटनचा थ्रेड असतो ना, त्यामुळे ती बुट्टी विणायला थोडी अडचण येते. त्यामुळे कॉटन साडीवर तुम्हाला बुट्टी हीच दिसणार आहे, जशी की हातमागावरची बुट्टी. सिल्कवर तुम्ही जरी इझिली बनवू शकता, पण कॉटनवर ते थोडस अवघड जातं. त्यामुळे कॉटन मध्ये हीच बुट्टी विविंग केली जाते, सुंदर अशी छान. माझा आवाज क्लिअर येतोय का? वाव, बघू शकता, ब्लॅक कलर आणि ती पण एकदम सिंपल सोबर आणि छान साडी. वाव, खूप सुंदर आहे. प्युअर सिल्क कॉटन हँडलूम पैठणी. कलर कॉम्बिनेशन तर सगळे छान आहे, त्यामुळे लाईव्ह मिस करायचा नाही, शेवटपर्यंत लाईव्ह बघायचा आहे सगळ्यांनी. याचा पल्लू मला पण खूप आवडला, याचा पल्लू खूप छान आहे. वा, आवडला असल्यास स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि पटकन बुकिंग करायची आहे. सिंगल पीस आहे, रिपीट पीस भेटणार नाही, त्यामुळे जो कलर आवडला त्याची ऑर्डर पटकन करायची आहे. वा, पुढचा कलर असणार आहे स्काय कलर. आता हा स्काय कलर जो आहे ना, तो स्काय कलर हा दुपछाव शेड मध्ये आहे, छान. वाव, आणि सुंदर असे कपल स्वॅन आहे त्याच्यावर, किती सुंदर दिसतंय बघा. वा, कमळावर स्वॅन आहे. ही हस्तकला आहे, जी की पैठणीची खरी ओळख आहे. त्यांची मेहनत, त्यांची कष्ट जे आहे ते ह्या पैठणीवर तुम्हाला तर दिसतच असेल. बिचारे खूप मेहनत करून ही साडी बनवतात. नॉर्मल जरी मिस्टेक झाली तर अख्खी साडी डॅमेज डिफेक्ट होते, त्यामुळे इतकी केअरफुल ही साडी विणावी लागते. तुम्ही बघू शकता, कुठेही कलर मिक्स मॅच होणार नाही, किंवा इकडचा थ्रेड तिकडे जरी गेला तरी पण तो पीस डॅमेज होऊन जातो. त्यामुळे इतकी काळजी घेऊन ही साडी विविंग करावी लागते. तर तुम्ही बघा, कॉटन हँडलूम पैठणीचा हा पल्लू पण किती रुची. प्रत्येक पल्लूवर तुम्हाला युनिक डिझाईन बघायला भेटणार आहे, त्यामुळे मी पूर्ण साडी ओपन करून दाखवणार. कलर पण बघा तुम्ही, जसं की सिल्क मध्ये, कॉटन मध्ये तर त्याला शाईन नसते, पण कॉटन मध्ये जेव्हा मिक्स थ्रेड येतो ना, तेव्हा तिलाही शायनिंग करते. प्रिया, वा, छान आहे बघा. कलर कॉम्बिनेशन मध्ये डबल शेड मध्ये आहे ही साडी. कॉटन आहे त्यामुळे फुगणार बिलकुल नाही, एकदम चापून चुपून अंगाला बसणार आहे. कॉटन साड्या तर तुम्हाला माहितीच आहे, आणि त्यात ही प्युअर सिल्क हँडलूम आहे, त्यामुळे घाबरायचं बिलकुल काहीच कारण नाहीये. सिल्क पण साडी फुगत नाही आणि कॉटन पण नाही फुगत, एकदम व्यवस्थित रेपिंग होते. त्यामुळे तुम्ही बघू शकता, एकदम रिच आणि सुंदर लुक देते ही कॉटन पैठणी. वाव, गडवाल मध्ये, प्युअर सिल्क मध्ये गडवाल कॉटन येते, गडवाल हँडलूम पैठणी येते, भरपूर प्रकार येतात कॉटन मध्ये. पण ही जी आहे ही प्रॉपर येवला मेड हँडलूम पैठणी आहे, जे की तुम्ही बघू शकता. कारण हँडलूम असली की त्याची ओळख पण मी तुम्हाला दाखवलेली आहे, ती कशी ओळखायची. बॅक साइड, फ्रंट साइड ऍज इट इज सेम, आणि त्याच्यावर तुम्हाला सिल्क मार्क येईल, तीच ओरिजिनल पैठणी असं समजायचं.
कलर कॉम्बिनेशन बघा. बुट्टी अशीच आहे जशी की आपल्या सिल्क साड्यांना येते. पदराच्या बाजूला थोड्या दाट आणि नंतर विरळ विरळ. हे तुम्हाला प्लेटा पण पाडून दाखवलेला आहे. साडी फुगणार नाही बिलकुल आणि एकदम सुंदर आणि छान. कसं वाटलं तुम्हाला आजचं कॉटन पैठणीचं कलेक्शन मला नक्की सांगा. तुम्हाला कॅरी करायला पण एकदम इझिली ही साडी तुम्ही एकदम इझिली कॅरी करू शकता. छान असं कलर कॉम्बिनेशन आणि एकदम डिसेंट लुक देणाऱ्या साड्या असतात ह्या कॉटन हँडलूम पैठण्या. क्वचित लोक याला प्रिपेअर करतात पण खूप सुंदर दिसते वेअर केल्यानंतर ना. सिल्कच्या साड्या आणि ह्या साड्यामध्ये खूप डिफरंट असतो. वाव, पुढचा कलर बघूया. वाव, मरून कलर. डार्क असा चॉकलेटी मरून कलर आहे, ब्राउनिश मरून कलर. हा पण खूप सुंदर दिसते बघा. वाव, याच्यावर पण बघा तुम्हाला प्रत्येक पदरावर वेगवेगळी डिझाईन आणि हस्तकला तुम्हाला ही पैठणीच्या पदरावर जाणवणार आहे. येवलेकरांची हस्तकला. हे बघा, याच्यावर पण आहे छान असं थोडी पिकॉक. जसं की लहान मुलं ड्रॉइंग काढतात त्या टाईप आम्ही हे पेपरावर पहिले स्केच केले जातं आणि त्यानंतर ती साडीवर विविंग होते. त्यामुळे तुम्ही बघताय की एवढंसं सुगट त्याच्यामध्ये तुम्हाला डॅमेज डिफेक्ट दिसणार नाही कुठे. एकदम एकसारखं आणि प्लेन काम दिसणार आहे. वाव, आता ह्या कलरवर जरी उमटून दिसते कारण की हा डार्क शेड आहे त्यामुळे. आणि त्याच्यावर जी जरी आहे ती पण त्याच्यावर एकदम उठून दिसणारी आहे. त्यामुळे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे, पाहू शकता तुम्ही. तर कसं वाटतं आजचं हँडलूम कॉटन हँडलूम पैठण्या? मला नक्की सांगायचं. अजून भरपूर कलर्स बाकी आहे आणि भरपूर कलर्स मला तुम्हाला दाखवायचे पण आहे. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत लाईव्ह बघा. प्राइस मी साडीची एंडिंगला सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत लाईव्ह बघत असाल तर तुम्हाला एंडिंगला साडीची प्राइसही माहिती पडेल. पहिले ऑल कलेक्शन बघून घ्या आणि मग मी तुम्हाला एंडिंगला सांगणार आहे साडीची प्राइस. एकदम रिजनेबल आणि तेही एकदम रिजनेबल रेट मध्ये तुम्हाला येणार आहे हँडलूम कॉटन पैठणी. वाव, पुढचा कलर बघूया. मेहंदी कलर दाखवू की पिंक कलर दाखवू? कुठला कलर दाखवू तुम्ही मला सांगा कमेंट मध्ये, मग मी तो ओपन करून दाखवते. कुणाचा कलर कुठला फेवरेट आहे? सगळ्यांची चॉईस वेगवेगळी असते. माझा फेवरेट कलर आहे पिंक, त्यामुळे मी आधी पिंक दाखवणार मग मेहंदी कलर दाखवणार. हा पण सर्वच लेडीजांचा आवडता कलर आहे आणि याच्यावर डिझाईन तर बघा एकदम सुंदर दिलेली आहे. या साडीला तुम्हाला आयनचीही गरज पडणार नाहीये, फक्त हँड पॉलिश जरी केली तरी याची स्ट्रेट फिनिशिंग होणार आहे. वाव, कलर कॉम्बिनेशन बघा अतिशय सुंदर दिसतोय. पिंक कलर. वाव, हे बघा पिंक कलर आणि त्याच्यावर असे कलरफुल पॅरेट दिलेला आहे आणि छान असा उडता पक्षी म्हणजे तो चिमणी असेल, आय थिंक चिमणीच आहे. उडता पक्षी म्हटल्यावर सगळेच पक्षी उडतात पण ही त्यातली चिमणी आहे जी आपल्या पदरावर येऊन बसलेली आहे. छान कलर कॉम्बिनेशन सुंदर आहे एकदम. पिंक कलर म्हटल्यावर तो राणी पिंक पण नाही, लाईट बेबी पिंक पण नाही, रोज गोल्ड कलर मधला थोडा डार्किश शेड आहे. जसा की कमळाचा कलर कसा असतो त्या टाइप मध्ये. खूप सुंदर साडी दिसणार आहे वेअर केल्यानंतर. खूप छान असा लुक देणार आहे.
हाय मॅडम, सगळ्यांना हाय, हॅलो आणि गुड आफ्टरनून. तर कसं वाटतंय तुम्हाला कॉटन पैठणीचं कलेक्शन? आणि अजून आपल्याला भरपूर कलर बघायचे आहे, त्यामुळे शेवटपर्यंत सगळ्यांनी लाईव्ह बघा. साडीची प्राइस आता सगळेच जण सांगता आहे की साडीची प्राइस काय आहे, तर मी सांगूनच देते आता. पण तरीही मी प्राइस सांगितल्यानंतर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ हा बघायचाच आहे, जेणेकरून तुम्हाला ऑल कॉटन पैठण्यांचं कलेक्शन शेवटपर्यंत कलर रेंज बघायला भेटेल. मी प्रत्येक साडी तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवते, जेणेकरून तुम्हालाही लक्षात येईल की त्याचा बॉडी कलर काय आहे आणि पदराचा रंग काय आहे ते. साडीची प्राइस आहे फक्त 9,500 रुपये. पुढचा कलर आहे मोरपंखी ग्रीन कलर. हा बॉटल ग्रीन नाहीये, हा कलर आहे मोरपंखी ग्रीन कलर. वाव, याच्यावर पण छान असा मगाशी आपण बघितलेला पिकॉक सॉरी स्वॅन आहे, कपल स्वॅन. हे बघू शकता तुम्ही. कॉटन हँडलूम पैठणी आणि त्याच्या पदरावरती छान असे स्वॅन, पिकॉक, पॅरेट खूप सुंदर वाटतं. आणि बॉर्डर बघा साडीची एकदम छोटी आहे आणि एकदम एकदम सुंदर रेपिंग होईल अशी ही साडी कॉटन हँडलूम पैठणी. शक्यतो याच्यातले कलर भेटत नाही आणि कलर जरी आले तर हे लवकर सोल्ड होतात. खूप डिमांडेड पॅटर्न आहे. हैदराबादकडे, साऊथकडे हा पॅटर्न खूप चालतो, त्यामुळे लगेच सोल्ड होतो. कलर कलर बघा, सगळे कलर युनिक आहे आणि सगळे कलर छान आहे. पुढचा कलर बघूया कसा वाटला हा पण कलर, मला नक्की सांगा. नेक्स्ट कलर बघूया आपण. सगळे कलर आहे छान आणि सगळ्यांची बॉर्डर ही सेमच येणार आहे. व्हाईट कलर, वाव, सगळ्यांना, काहींना व्हाईट, काहींना ब्लॅक, काहींना पिंक, काहींना वाईन, सगळ्यांचे कलर वेगवेगळे चॉईस असतात, पण व्हाईट कलरची साडी तर एकच नंबर दिसते. ही साडी तुम्हाला कुठल्याही पूजा फंक्शनला किंवा आपल्या घरातल्या छोट्या मोठ्या फंक्शन साठी एक तरी व्हाईट साडी आपल्याकडे असावी, आणि ती पण कॉटन हँडलूम, तर एकदमच सुंदर आहे. आणि याचा पल्लू जो दिलेला आहे तो आसावली आहे, विदाउट पैठणी पल्लू आहे हा. कारण पैठणी असली की मोर, पोपट, पॅरेट, पिकॉक आणि स्वॅन वगैरे म्हणजे असं हे येतात पैठणीच्या पल्लूवर, पण हा पल्लू हा युनिक बनवलेला आहे. आसावली पल्लू ह्या पल्लूचं नाव आहे. वा, आणि याच्यावर तुम्हाला दिसणार आहे कुयरी बुट्टी, जी की आपल्या हँडलूम पैठणीवर येते. कुयरी बुट्टी दिलेली आहे याच्यावर छान. पूर्ण व्हाईट, एकदम शुभ्र व्हाईट आहे हा कलर, आणि त्याच्यावर जरी बुट्टी दिलेली आहे, खूप छान मस्त साडी आहे. बघा, मी पूर्ण ओपन करून दाखवते तुम्हाला. जसं की ट्रेडिशनल आणि सिंपल सोबर आणि रिच लुक देणाऱ्या पैठण्या ह्या कॉटन मध्ये, हँडलूम मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे फक्त शिवशाही पैठणीमध्ये. खूप सुंदर आहे व्हाईट कलर. व्हाईट कलर हा शुभ मानला जातो. हा कुठल्याही आपण पूजा फंक्शनला किंवा घरात काही कार्यक्रम असल्यावर आपण व्हाईट कलर पहिले परिधान करतो, त्याच प्रकारची ही एकदम शुभ्र व्हाईट आणि सुंदर पैठणी आहे. वाव, खूप आवडली मला तर. आणि एकदम लाईट वेट असणार आहे, त्याला काही म्हणजे 500 ग्रामही तिचं वजन नाहीये, इतकी लाईट वेट आहे साडी. पुढचा कलर बघूया, मेहंदी ग्रीन कलर. वाव, हा पण कलर अतिशय सुंदर आहे, मेहंदी ग्रीन. प्रिया,
वाव, हा कलर बघा, थोडासा युनिक शेड आहे, ग्रेश मेहंदी कलर आहे, म्हणजे ग्रे ग्रे आणि मेहंदी कलर मिक्स मध्ये आहे हा कलर. आणि याचा पदर तुम्हाला आतापर्यंत एक पण नाही बघितला, हा एकदम डिफरंट पल्लू आहे बघा. छान असं हरिण आणि झाड दिलेलं आहे आणि चिमणी दिलेल्या उडत्यांना सुंदर असं खूप वेगवेगळी हस्तकला आणि वेगवेगळ्या युनिक कला ही आम्ही येवल्यातले कारागीर पैठणी मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवतो. वाव, कलर पण छान आहे, युनिक कलर आहे, पदर पण रिच आहे आणि साडीची रेंज आहे 9,500 रुपये. तर सुंदर सुंदर आहे ही कॉटन हँडलूम पैठणी. कसं वाटतं तुम्हाला हा कलर कॉम्बिनेशन? कलर कॉम्बिनेशन म्हटलं तरी चालेल किंवा याला कॉन्ट्रास्ट तर नाहीये, फक्त हा कलर कसा वाटला मला नक्की सांगा. वेगळा कलर आहे हा, कलर थोडा ब्राईट कलर असेल तर त्यांच्यावर अजूनच सुंदर दिसेल. फेअर कलर असेल तर मस्तच आहे कलर कॉम्बिनेशन. आणि त्याची बुट्टी आणि ही जी बॉर्डर दिलेली आहे ती पण एकदम युनिक आहे प्लेन मध्ये. कारण हँडलूम पैठणीला जी येते बॉर्डर ती चटई बॉर्डर येते, ही पूर्ण जरी बॉर्डर प्लेन मध्ये आहे. खूप सुंदर लुक दिली ही साडी. पुढचा कलर पाहूया. हो, लाईट पीच कलर, हा पण खूप सुंदर आहे, लाईट पीच कलर. वाव, एकदम म्हणजे कॉटन म्हटलं की शक्यतो लाईटच शेड येतात, जसं की टिश्यू हँडलूम मध्ये तुम्हाला लाईट कलर येतात, तसेच कॉटन हँडलूम मध्ये पण तुम्हाला लाईटच कलर शक्यतो बघायला भेटतील. काही काहीच क्वचित कलर आहे की ते डार्क आहे. आता हा पीच कलर वर तुम्हाला दिलेली आहे रेड, कारण याच्यावर ही जरी उठून दिसली नसती, त्यामुळे त्यांनी कॉन्ट्रास्ट मध्ये त्याला बुट्टी विविंग केलेली आहे, त्यामुळे त्याचा लुक एकदम वेगळा आहे. आणि पल्लू तर बघा तुम्ही, एकदम सुंदर आहे. प्रत्येक पैठणीवर पल्लू वेगवेगळा दाखवला मी तुम्हाला आणि वेगवेगळेच आहे. छान अशी टेम्पल पण दिलेला आहे त्याला. कलर कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आहे, डे नाईटला चालणारा कलर हा लाईट कलर. छान असे साईड नीट टेम्पल दिलेले आहे याच्यावर. आणि बुट्टी बघा तुम्ही, सगळ्यांना एक सारख्या बुट्ट्या आहे, फक्त कलर चेंज आहे. व्हाईट वरच आपण बुट्टी बघितली, बाकी सगळ्या साड्यांवरती बुट्ट्या सेम आहे. छान, वाव. पूर्ण साडी ओपन करून दाखवते. कुठला कलर तुम्हाला आवडतो ते नक्की बघा आणि तुम्हीही पुढचा कलर बघूया. हा पण अतिशय सुंदर आणि गोड कलर होता. वाव, ब्ल्यू कलर, हा डार्क ब्ल्यू पण नाहीये आणि लाईट ब्ल्यू पण नाही, शाई ब्ल्यू कलर आहे. आणि छान असं त्याच्यावर जोडी पिकॉक केले आहे, सुंदर, एकदम लाईट वेट असणार आहे साडी. वाव, आणि त्याच्यावर छान अशी हातबुट्टी दिलेली आहे, व्हाईट व्हाईट कलरची, ब्ल्यू कलरवर व्हाईट कलर. कलर कॉम्बिनेशन जेव्हा बनवतात तेव्हा अक्षरशः नेमकी कुठल्या कलरवर कुठलं छान दिसेल हे खूप शोधावं लागतं कलर कॉम्बिनेशन मॅच करण्यासाठी. वा, आज मी पूर्ण तुम्हाला जास्त कॉटन हँडलूम पैठणी दाखवलेले आहे. त्यानंतर मी तुम्हाला कलंजलीचे कलर पण दाखवणार आहे. रेड कलर आपल्याकडे रिपीट झालेला आहे. वाव, आता ह्या रेड कलर मध्ये जरी कलर शेड सेम असेल तरी त्याच्यात काही ना काही युनिक असतं. वाव, हे बघ, आता ही थोडी डिफरंट डिझाईन आहे, रेड कलर, त्याच्यामध्ये बुट्टी युनिक असेल, हात बुट्टी
आणि याचा पल्लू जो आहे तो डिफरंट आहे. हे बघा, पल्लू तुम्हाला दिसतच असेल. छान असं आहे कॉटन हँडलूम मध्ये, ते पण हँडलूम मध्ये जरी विविंग पैठणी आहे. ह्या रेड कलर रिपीट होतं त्यामुळे मी पूर्ण ओपन करून दाखवत नाही. ब्लड असा रेड कलर सर्वांचा आवडता आणि सर्वांचा फेवरेट कलर. पॅरेट ग्रीन कलर आहे हा, छान आणि सुंदर असे जोडी पिकॉक आहे त्याच्यावर आणि हात बुट्टी दिलेली आहे जी की कुयरी बुट्टी आहे, हँडलूम पैठणीला येते आणि याची बॉर्डर जरा कॉन्ट्रास्ट मध्ये गेलेली आहे. बुट्टी पण कॉन्ट्रास्ट मध्ये काढलेली आहे, कॉटन मध्ये जरी आणि रेशम बुट्टी आहे याच्यावर, छान. वाव, बघू शकता तुम्ही कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. लेमन येल्लो विथ रेड कलर कॉम्बिनेशन आहे, खूप सुंदर आहे हा कलर कॉम्बिनेशन. पण पदर पण एकदम युनिक होता पिकॉक मध्ये, जो की पैठणी मध्ये कॉमन आहे. आणि पैठणी म्हटलं की पॅरेट पिकॉक असेल तरच ती पैठणी ओळखली जाते. हा थोडा युनिक कलर आहे धुपछाव शेड मध्ये, येल्लो इज ग्रे कलर आहे हा आणि छान असं त्याला लोटस पल्लू दिलेला आहे. याच्यावर नाही पॅरेट, नाही पिकॉक आणि नाही कुठले पक्षी प्राणी, फक्त याच्यावर दिलेला आहे छान असं लोटस. आणि कलर कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आहे, लाईट शेड मध्ये दुधछाव कलर. वाव, येल्लो आणि ग्रे मिक्स, येल्लो आणि ब्ल्यू मिक्स असल्यावर हा कलर तयार होईल. त्यानंतर हा तुम्हाला 9 यार्ड मध्ये बघायला भेटणार आहे, कॉटन 9 यार्ड पैठणी आहे ही. वाव, 9 यार्ड मधल्या हा एकच कलर आहे आपल्याकडं आणि वन लेडी वन पीस असणार आहे. कॉटन 9 यार्ड पैठणी आहे ही आणि छान असे याच्यावर पोपटाची डिझाईन दिलेली आहे. कलर कॉम्बिनेशन पण एकदम रिच आहे आणि त्याला असं स्काय कलरची बुट्टी दिलेली आहे आबोली पिंक कलरवर. आबोली पिंक कलर आहे हा. त्यानंतर मेहंदी ग्रीन कलर हा रिपीट झालेला आहे, फक्त काहीतरी युनिक असेल. मेहंदी ग्रीन कलर हा पण खूप रिच कलर आहे आणि खूप छान दिसतो, बघू शकता तुम्ही. त्यानंतर बघूया आपण येल्लो कलर, प्रॉपर मँगो येल्लो कलर आहे. मगाशी जो बघितला तो लेमन येल्लो बघितला, हा प्रॉपर येल्लो कलर आहे, लेमन येल्लो. छान, वाव. आणि याच्यावर छान असे पॅरेट दिलेले आहे, जोडी पॅरेट मध्ये आणि छान अशी लोटसची डिझाईन आहे त्याच्यावर. खूप सुंदर ही हस्तकला. याला वर्षण गिनती म्हणजे लॉंग लाईफ साडी असते, याला काही होत नाही. प्युअर सिल्क हँडलूम पैठणी, मस्टर्ड येल्लो कलर आणि याच्यावर दिलेली आहे हातबुट्टी, म्हणजे ती जी की आपल्या सिल्क पैठणीवर येते, कुयरी बुट्टी ती आहे याच्यावर. क्वचित साड्यांवर तुम्ही कुयऱ्या बुट्ट्या बघितल्या असेल, बाकीच्या सगळ्या साड्यांवर तुम्हाला सिमिलर हातमागावरची हातबुट्टी, म्हणजे की मी जशी की तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं की ही कॉटनवर जरी विविंग करायला थोडासा प्रॉब्लेम येतो, त्यामुळे हातबुट्टी ती त्याच्यावर इझिली काढल्या जाते, त्यामुळे जास्त शक्यतो तीच भेटेल. कुठे कुठेच तुम्हाला ह्या जरी बुट्टी भेटेल. वाव, कलर कॉम्बिनेशन तर अतिशय सुंदर आहे. हा पण कलर मी तुम्हाला आय थिंक दाखवला आहे, पण याच्यामध्ये काही ना काही डिफरंट असेल त्यामुळे रिपीट पीस आहे. बुट्टी चेंज आहे, आपण त्या पीसवर त्या त्या सेम कलरवर बुट्टी, हात बुट्टी होती जी की मी तुम्हाला लाइनिंग मध्ये दाखवली 3, आणि ही जी आहे ती कुयरी बुट्टी आहे. आणि छान हा पल्लू बघा किती सुंदर आहे, जसं की आपल्या हस्तकला पल्लूवर पल्लू येतो तोच पल्लू आहे याच्यावर. खूप सुंदर दिसणार आहे वेअर केल्यानंतर ना हा पण कलर. आता कॉटन पैठण्यांचं ऑल कलेक्शन मी तुम्हाला दाखवून झालेलं आहे. ऑलमोस्ट मी तुम्हाला
20 ते 22 कलर दाखवले आहे आणि प्रत्येक पीस मध्ये तुम्हाला वेगवेगळा आणि डिफरंट जाणवलंच असेल काय असेल, आणि तोही मी तुम्हाला सांगून दिलेला आहे. तर ऑल कॉटन पैठण्यांची रेंज जी होती ती 9,500 रुपये होती. आता मी तुम्हाला दाखवणार आहे कलांजली कॉन्ट्रास्ट कलांजली कॉन्ट्रास्ट पैठणी दाखवणार आहे. छान ही जी होती ही साडी 9वार मध्ये आहे. 9 यार्ड मधलं कलेक्शन आहे. सिंगल पीस आहे. वाव, हा पण कलर अतिशय सुंदर होता आणि युनिक कलर कॉम्बिनेशन आहे. याची शायनिंग पण एकदम वेगळीच येते. मॅट फिनिशिंग मध्ये येतात ह्या कॉटन साड्या आणि सिल्क मध्ये आलं तर ती ग्लॉसी फिनिशिंग मध्ये येते. वाव, सर्वांचा आवडता कलर. कलर कॉम्बिनेशन बघा किती जबरदस्त आहे आणि किती सुंदर आहे. छान अशी नाजूक कलांजली बुट्टी आणि त्याला रेड विथ मोती गोल्ड कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. कलांजली ही पैठणी सर्वांच्या मनात, सर्वांच्या घरात आणि सर्वांच्या कपाटात आहे. तर तुम्ही ज्यांच्याकडे नाही त्यांनीही नक्कीच घ्या. कलांजली पैठणी एकदम मटेरियल जे येतं एकदम सॉफ्ट आणि एकदम सुंदर. याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार आहे. छान असा आरीवर्क करून घ्यायचा आणि खूप सुंदर लुक देईल ही कलांजली पैठणी. वाव, जसं की आपली हँडलूम पैठणी ट्रेडिशनल येवला पैठणी जी आहे तिची कॉफी आपण ही बनवलेली आहे. प्युअर सिल्क, हिला डबल पल्लू म्हटलं जातं हँडलूम मध्ये. तशीच कलांजली बुट्टी असल्यामुळे ही मशीन मेड आहे, पण आपण ऍज इट इज सेम बनवलेली आहे जशी की आपली डबल पल्लू येवला पैठणी आहे सेम. वाव, कलर कॉम्बिनेशन बघा. मी एक साडी पूर्ण ओपन करून दाखवल्यानंतर त्याच्यातले कलर दाखवणार आहे. पूर्ण सॉफ्ट आणि एकदम शायनी मटेरियल असणार आहे याचं. कलांजली पैठणी छान अशी कॉपर जरी विविंग आहे याच्यावर. कलांजली मध्ये कॉपर जरी पण विविंग येते आणि गोल्डन जरी पण येते. गोल्डन सिल्वर दोन्ही पण येतात. ब्लाउज पीस कार्ड जर कॉन्ट्रास्ट आले कलांजली पैठणीला तर ब्लाउज पीस पण कॉन्ट्रास्ट येतो. कलर कॉम्बिनेशन बघूया. साडी एकदम सुंदर आणि एकदम छान आहे कलांजली पैठणी. वा, मी आता ही पूर्ण साडी ओपन करून दाखवली. मी याच्यातले कलर तुम्हाला दाखवणार आहे. वाव, सुंदर असा कलर आहे येल्लो विथ मजेंटा कलर. हा कलर कॉम्बिनेशन पण युनिक आहे. शक्यतो तुम्हाला जास्त बघायला मिळतं कारण येल्लोला ग्रीन रेड पिंक हाच चालतो, पण हा येल्लो विथ मजेंटा कलर आहे. खूप सुंदर आहे. याचा ब्लाउज पीस पण तसाच येणार आहे. वाव, कलांजली पैठणी सर्वांचा आवडता कलर रामा विथ पिंक. हा पण कलर कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आहे. जसा बॉर्डरचा कलर येणार आहे तसाच ब्लाउज आणि तशीच जरी विविंग असणार आहे. कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज जाणार आहे. स्टार्ट टू एंड बुट्टा आहे साडीला कलांजली. मँगो विथ ग्रीन, मस्टर्ड येल्लो विथ ग्रीन कॉम्बिनेशन. हा पण खूप छान दिसतो वेअर केल्यानंतर. याचा कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज येणार आहे बॉटल ग्रीन कलरचा. वाईन विथ ब्ल्यू हा कलर कॉम्बिनेशन पण युनिक आहे कारण शक्यतो वाईनला रेड किंवा पिंकच कॉम्बिनेशन येतं. हे वाईन विथ ब्ल्यू आहे. वाव, बघू शकता तुम्ही. रामा विथ पिंक बघितला, आता हा रामा कलर विथ रेड कॉम्बिनेशन आहे. वाव, हा पण अतिशय सुंदर आहे. म्हणजे रनिंग कलर आहे, चालणारा कलर आहे आणि सर्वांना आवडतोच कारण तो नेसल्यानंतर खूप छान साडीचा लुक दिसतो. ब्ल्यू विथ पिंक कलर. ब्ल्यूला रेड पण कॉम्बिनेशन खूप छान दिसतं आणि तेवढंच ही पिंक पण छान दिसतं. डार्क नेव्ही ब्ल्यू विथ पिंक कॉम्बिनेशन. सगळे कलांजलीचे कलर ऑप्शन आहे. तर फटाफट ज्याला जो कलर आवडतो त्यांनी घ्यायचा स्क्रीनशॉट. वाईन विथ रेड. वाव, हा कलर ब्रायडल आहे, खूप चालतो. त्याच्यावर जरी जी आहे एकदम सुंदर उठून दिसते. वाईन विथ रेड कॉम्बिनेशन आणि ही जी जरी आहे ती सिल्वर मध्ये आहे. कॉपर आणि गोल्डन वेगवेगळे पडतात. जी मी स्टार्टिंगला दाखवली ती कॉपर होती, ही गोल्डन आहे. वा, आणि हा पण अतिशय सुंदर कलर आहे मोरपंखी विथ रेड. वा, बघू शकता तुम्ही मोरपंखी विथ रेड कलर कॉम्बिनेशन.
आणि छान अशी नाजूक कलांजली बुट्टी आहे आणि आपला हँडलूम डबल पल्लू आहे जो की 7 कुंडे 14 मोर आहे याच्यावर. 7 कुंडे 14 मोर पैठणी म्हटले जाते याला. आणि येल्लो विथ ग्रीन कॉम्बिनेशन. येल्लो विथ ग्रीन कॉम्बिनेशन. याचा ब्लाउज पीस पण तुम्हाला ग्रीन मध्ये येणार आहे. तर नेक्स्ट लाईव्ह मध्ये मी तुम्हाला कुठलं कलेक्शन आणि कुठलं पॅटर्न दाखवते मला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा, जेणेकरून मी तुम्हाला नेक्स्ट लाईव्ह मध्ये तुम्हाला ते कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि आजचं कॉटन हँडलूम पैठणी आणि कलांजलीचा ऑल स्टॉक दाखवला आहे मी तुम्हाला. जोही तुम्हाला आवडला असेल त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला ऑर्डर करायची आहे. आणि आजचं कलेक्शन कसं वाटलं ते मला नक्कीच सांगा आणि भेटूया नेक्स्ट लाईव्ह मध्ये. धन्यवाद.